वॉर्ड क्रमांक 18 मधील पदाधिकारी यांच्या वतीने शेखर इनामदार यांचा सत्कार समारंभ संपन्न। सांगली येथील वॉर्ड क्रमांक 18 मधील पदाधिकारी आमदार दादा पडळकर यांच्या मार्गदर्शनाखालील बूथ कमिट्यांच्या वतीने भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांची नुकतीच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला। सदरचा कार्यक्रम विनायक नगरमधील अमर पडळकर यांच्या संपर्क कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता। यावेळी सौ वैशाली अमर पडळकर, रोहित जगदाळे, शैलेश पवार, राजू नलावडे, शहाजी भोसले, शेखर मोहिते, गजानन नलावडे, सूरज चोपडे, उदय बडेकर, सुमित शिंदे, कयूम शेख, सलीम पन्हाळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी अमर पडळकर व वैशाली पडळकर यांनी वॉर्ड क्रमांक 18 मध्ये केलेल्या सामाजिक काम, आंदोलन व सामाजिक उपक्रमाच्या पॉम्पलेटचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तसेच आगामी काळात वॉर्ड क्रमांक 18 मधून ओबीसी महिला गटातून सौ वैशाली अमर पडळकर यांची उमेदवारी असणार असल्याचे सूचित केले। ज्यावेळेला सांगलीचा महानगरपालिकेचा नकाशा बघून फिरतो जमगर साहेब, त्यावेळेला मी बघतो की कुणाला काय काय मतं पडले, कोण चांगला ताकदीचा आहे, कोण सर्वसामान्य कुटुंबातला आहे, ही यादी मी बघितल्यावर मी स्वतः अमरला सांगितलं, अमर आमच्या पक्षामध्ये, शहाजी भोसलेंच्या मागे मी लागलो होतो, तुम्ही पक्षामध्ये या। तर अशा पद्धतीनं रोहित सारखा माणूस कार्यकर्ता म्हणून आपल्या बरोबर आला, त्याला सांगितलं धडे दिले, सूरज आहे, सगळे तुम्ही एकमेक सगळे कार्यकर्ते आहेत, त्या तुझ्या कार्यकर्त्यांच्यावर चालणारी आज पार्टी आहे। तर